हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दीपूज लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आज दिवसाची सुरुवात झाली होती 1:30 वाजता. म्हणजे आदू 1:15लाच उठली होती, तर तिला झोपवली आणि त्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन लगेचच अभ्यासाला बसली. कारण आता जर झोपली असते तर मला 3 वाजता जाग आली नसती. त्यामुळे म्हटलं जेवढा वेळ होईल तेवढा वेळ स्टडी करूयात आणि नंतर परत थोडा वेळ आराम करून अभ्यासाला लागूयात. आदू एकदा झोपेतून उठली ना तर तिला झोक्यातच टाकावे लागते आणि तिला झोका देता देता माझी झोपमोड होऊन जाते. पण या गोष्टीचा सध्या मला फायदा होत आहे, तर माझा चांगला स्टडी होत आहे. तर 1:30 वाजता जरी उठलेली असले तरी आपलं गोल वगैरे लिहून मेडिटेशन केलेलं आहे आणि त्यानंतर मग अभ्यासाला बसलेली आहे. आणि खरोखर मला दिवसभर केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे केलेला अभ्यास लवकर लक्षात राहतो. कारण पहाटे सगळीकडे शांतता असते, कुठलाही डिस्टर्बन्स नसतो. माइंडमध्ये आपल्या दिवसभर अनेक विचार येत राहतात, तसं पहाटे नसतात काही. आणि त्यात आपण उठल्यावर जे गोल वगैरे लिहितो आणि मेडिटेशन करतो, त्यामुळे आपल्या मनामध्ये चांगले विचार पेरले जातात आणि त्याच्या इन्फ्लुएन्समुळे चांगला स्टडी होतो. तर आपण दिवसभर किती वेळ अभ्यास करत होतो किंवा किती पुस्तकं घेऊन बसलो हे इम्पॉर्टंट नाही आहे, तर आपल्या माइंडमध्ये किती हे झालेले आणि आपण किती फोकस देऊन स्टडी केलेला असतो हे इम्पॉर्टंट आहे. तर आज मी तुम्हाला असे 5 हॅक्स सांगणार आहेत, जेणेकरून आपण आपलं घर सांभाळून, मुलांना सांभाळून आपलं जे काय स्टडी आहे तो करू शकतो. तर फर्स्ट टिप आहे की छोटे छोटे स्टडीचे सेशन्स बनवा. तुम्हाला मॉर्निंगला किंवा नाईटला स्टडी करणं पॉसिबल होत असेल तर चांगलंच आहे, नाहीतर मग दिवसभरात जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा असे छोटे छोटे स्टडीचे सेशन्स बनवायचे. अगदी 10-10 मिनिट जरी मिळाले ना तरी चालतील. आपला एका चॅप्टरमधला एक पॉईंट जरी कव्हर झाला ना तरी खूप आहे. तर अशा प्रकारे आपण दिवसभरात खूप चांगला असा स्टडी करू शकतो. सेकंड टिप आहे की आपण जो स्टडी करतोय त्याचे ऑडिओ किंवा व्हिडिओज ऐकणे. तर स्त्री ही मल्टीटास्किंग असतेच, पण ज्यावेळेस ती आई होते तिला आणखी जास्त त्यामध्ये अपडेट करावं लागतं आणि त्यातले त्यात ज्यावेळेस स्वतःसाठी वेळ काढायचा असेल स्टडीसाठी, तर मग तर खूप जास्ती मल्टीटास्किंग करावी लागणार आहे आपल्याला. तर दिवसभरात आपण छोटे छोटे सेशन्समध्ये स्टडी करूच शकतो, पण ज्यावेळेस आपण काम करत असतो, मीन्स स्वयंपाक किंवा कपडे वगैरे बाकी कोणतीही कामे असो, तर त्यावेळेस आपण ॲटलिस्ट व्हिडिओ किंवा ऑडिओ लावून ऐकले ना तर त्याने सुद्धा खूप फायदा होतो. मग नंतर परत एकदा रिवाईज करायच्या वेळेस आपल्याला खूप साऱ्या गोष्टी समजून जातात. थर्ड टिप आहे टाईम मॅनेजमेंट. तर टाईम मॅनेजमेंट करायला पाहिजे आणि आपल्यासाठी कोणते काम किती इम्पॉर्टंट आहे त्याच्या प्रायोरिटीनुसार आपली ती कामं केली पाहिजे. आणि काही कामं अशी असतात की आपण नाही केली तरी जमू शकतं, तर अशी कामं टाळावीत. जमल्यास आपल्या पार्टनरची किंवा फॅमिली मेंबर्सची थोडीफार मदत घ्यावी, कारण ज्यावेळेस आपण खूप जास्त थकून जातो त्यावेळेस आपला अभ्यासही होणार नाही आणि बाळाकडे लक्ष देणंही होणार नाही. फोर्थ टिप आहे शॉर्ट नोट्स काढणे. जेव्हा केव्हा आपल्याला छोटासा ब्रेक भेटेल तर त्यावेळेस आपण ज्या शॉर्ट्स नोट काढलेल्या आहेत त्या रिवाईज करू शकतो. अशा प्रकारे सुद्धा आपला छान स्टडी होतो. आणि 5वी टिप आहे आपल्या घरामध्ये एक असा स्टडी झोन क्रिएट करा. तर घरामध्ये एक अशी जागा बनवा की जिथे आपण स्टडीसाठी बसू शकतो. तिथे आपलं स्टडी मटेरियल छान ऑर्गनाईज करून ठेवायचं, जेणेकरून सारखं सारखं उठावं लागणार नाही. तर तुमच्या ज्या काही नोट्स असतील किंवा मग जे गोल लिहिलेलं असेल तर ते आपण जिथे स्टडीला बसलोय त्याच्या समोरच्या वॉलवरती लावू शकतो, जेणेकरून आपल्याला स्टडीच्या वेळेस ते पाहून थोडंसं मोटिवेट होईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी राहील. तर हे असे काही हॅक्स होते ज्यामुळे स्त्रियांना स्टडीसाठी चांगला टाईम भेटेल, फोकस्ड स्टडी होईल आणि त्यांचा स्ट्रेससुद्धा दूर होईल आणि फॅमिलीकडे लक्ष देऊन, मुलांकडे लक्ष देऊन सर्व कामे करून आपला स्टडीसुद्धा चांगल्या प्रकारे होईल. तर हे तर काही असे बेसिक अभ्यासाचे हॅक्स आहेत जे मी फॉलो करते. मी दिवसभरात कसा स्टडी करते की आदल्या दिवशी रात्रीच ठरवून घेते की दुसऱ्या दिवशी कोणत्या टॉपिकवरती स्टडी करायचा आहे, तर म्हणजे मग दुसऱ्या दिवशी लगेचच अभ्यासाला लागते आणि त्या टॉपिकवरचे जेवढे काही थेअरी आहे तर ती कव्हर करून घेते. तर कधी 1 दिवस लागतो तर कधी 2 दिवस लागतात. तर अशा प्रकारे मी 1 ते 2 दिवसात थेअरी कव्हर करून घेत असते आणि दुपारी ज्यावेळेस कामं वगैरे आवरतात त्यावेळेस मी कोडिंगकडे वळते. सकाळी जो टॉपिक केलेला आहे त्या टॉपिकची कोडिंग करायची किंवा मग जे झालेलं आहे अगदी बेसिकपासून तर त्याची प्रॅक्टिस करते. आणि दुपारी ज्यावेळेस आदू उठते तर त्यावेळेस ना सकाळी जो स्टडी केलेला असतो त्याची रेकॉर्डिंग लावते, म्हणजे जे सकाळी केलेलं आहे ते परत एकदा रिवाईज होतं. 5 दिवसभरात मग 5 ते 5:30 किंवा 6 पर्यंत जेवढा स्टडी होईल तेवढा होईल. त्यानंतर मग आदू थोडा वेळ बाहेर खेळते, स्वयंपाक वगैरे, नंतर तिला झोपवणं, त्यात टाइम निघून जातो. आणि रात्री स्वयंपाक करताना किंवा मग झोपायच्या आधी
थोडंसं मोटिवेशनल काही सेमिनार वगैरे असतील तर ते बघत असते. तरी रात्री सर्व कामे वगैरे आवरून झोपायला 10:30 पावणे 11 वाजतात. तर हे असे काही हॅक्स होते जे मी यूज करते आणि त्यामुळे माझी चांगली स्टडी होते. तर कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडेही काही आयडिया असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेला बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.